व्हिडिओमध्ये आम्ही गिरनारला वर जाणार आहे। गिरनारला आमचा येण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे मित्रांनो। काढलेला आहे ओके। तर असं ते तिकीट काढतात। तिकिटाची किंमत जर तुम्ही बघितली तो गिरनारला की दत्त महाराजांचं आपल्याला पादुकांचं दर्शन घ्यायचं आहे, तर तो डोंगर तुम्हाला इथं पुढे दिसतो बघा मित्रांनो। कशाने जाणार आहे आम्ही? रोपवेने जाणार। आणि नंतर किती पायऱ्या चढणार आहे आपण? 10,000। किती आहे? 5,000। 5,000 पायऱ्या चढणार आहे। कोण चढणार आहे? ज्ञानू द छोटी ब्लॉगर। आणि आम्ही तुम्हाला दाखवणार आहे ज्ञानूला काय आम्ही काकत घेणार नाही। या ब्लॉग मध्ये तीच दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला। ज्ञानू कशी चढत्या, ज्ञानूची मज्जा दाखवायची आपल्याला। हा जा रूम दाखवता तुझी जा। कुठं आलोय सांगितलंस का? हो गिरनारला। हा चलत चला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आपल्या गिरनार टूरच्या गुजरात टूरच्या आपल्या दुसऱ्या दिवसामध्ये। मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण प्रवास पाहिला असेल। गिरनारला मित्रांनो आपण पहिल्यांदा आलोय, त्यामुळे जो काय आपला व्लॉग करण्याची पद्धत आहे तुम्हाला तिरुपती टूरमध्ये तुम्ही बघितलेली आहे की एक असतं की आम्ही संपूर्ण मेन व्हिडिओ टाकतो आणि एक असतो की आम्ही जो काही एक्सपिरियन्स करतो, आम्ही जशा प्रकारे एक्सप्लोर करतो ते तुम्हाला नॅचरली दाखवतो मित्रांनो। आणि त्या नॅचरली दाखवणाऱ्या सिरीजचा हा दुसरा व्लॉग आहे मित्रांनो। प्रवासाचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पहा। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही गिरनारला वर जाणार आहे। गिरनारला आमचा येण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे मित्रांनो। आणि पहिलाच प्रसंग असल्यामुळे मला जास्त माहिती नाहीये। जी IQ माहिती आहे किंवा जी मी बघितलेली माहिती आहे तीच माहिती मला आता तुम्हाला देताना थोडंसं डिफिकल्ट जाईल। त्यामुळे 2 दिवस आपण काय करणार आहे की मी संपूर्ण इथली माहिती घेणार आहे आणि देन तुम्हाला सगळी माहिती दाखवणार आहे मित्रांनो। आपल्याला आज आत्ता काय करायचं आहे तर रोपवे थ्रू आपल्याला जे काही गिरनार म्हणजे तुम्हाला माहिती आहे की गिरनारच्या ठिकाणी जो काही डोंगर आहे तर तो संपूर्ण डोंगर चढायला 10,000 पायऱ्या आहेत। आणि 10,000 पायऱ्या आपण आज चढू शकत नाही का? चढू शकत नाही तर आपल्याबरोबर एक लंगडे ब्लॉगर होते, त्यांचं फ्रॅक्चर झालेला पाय लक्षात घ्या। हा फ्रॅक्चर होता मित्रांनो, ते आता काढलेलं आहे। खरं रिस्क घेऊ शकत नाही आपण। 5,000 पायऱ्या जाण्यासाठी इनिशियलच्या ज्या 5,000 पायऱ्या तर रोपवे आहे, तर तो रोपवे आज एक्सप्लोर करायचा। आणि रोपवे झाल्यानंतर 5,000 पायऱ्या झाल्यानंतर ज्या काही पुढच्या 5,000 पायऱ्या आहेत तर त्या 5,000 पायऱ्या आपण आज चढायच्या आहेत। सध्याचं तर प्लॅनिंग हेच आहे मित्रांनो। हे जे व्लॉग आहेत तिरुपती सारखे मायडी थोडेसे तुम्हाला विस्कळीतपणा थोडासा ह्याच्यात जाणवेल, एकदम परफेक्ट वाटणार नाही। खरं जो मेन व्लॉग आपला गिरनारचा असेल, जसा आपला तिरुपतीचा व्लॉग होता की हा व्हिडिओ पहा आणि गिरनारला या, तर त्या सगळ्यामध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण डिटेल एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन देणार आहे। आत्ता आम्ही आहे श्री सनातन धर्म बरोबर ना, हिंदू सनातन धर्म ह्या धर्मशाळेमध्ये, ह्या भक्त निवासमध्ये कधीही प्रेफर करताना मित्रांनो मी कधीही दिखावा करत नाही की AC रूम मध्ये राहणार आहे, खूप मोठ्या हॉटेलमध्ये राहणार आहे। फॅमिली फ्रेंडली आणि बजेटमध्ये असणाऱ्या ठिकाणी कधीही राहावं हे मी तुम्हाला दरवेळेला सांगत असतो। प्रवासात असताना पैसे वाचवायचे, राहण्याच्या खाण्याच्या ठिकाणी प्रवास जास्त जेवढा तुम्हाला करता येईल तिथं जास्त तुम्हाला पैसे खर्च करायचे। आणि हाच आपला अजेंडा आहे मित्रांनो। या तुम्हाला रूम दाखवतो। तर 105 नंबरची रूम आपल्याला मिळालेली आहे मित्रांनो। फक्त 350 रुपये पर डे ह्या रूमचे चार्जेस आहेत। फॅसिलिटी ज्या बेसिक लागतात मित्रांनो, ज्या बेसिक ॲम्युनिटीज लागतात त्या बेसिक ॲम्युनिटीज आहेत। 2 त्यांनी बेड दिलेले आहेत, एक्स्ट्रा गाद्या आणि त्यांचे जे काही चादरी वगैरे आहेत आपल्या स्वतःच्या चादरी आहेत प्रवासातल्या मित्रांनो। वेगळं सेपरेट बाथरूम आहे, वेस्टर्न स्टाईलमध्ये वेगळं एक आपलं टॉयलेट आहे। त्यामुळे ह्या 2 गोष्टी सुद्धा आहेत। तुम्हाला बेसिन आहे, आरसा आहे, गरम पाणी सकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत तुम्हाला अगदी एकदम कडक पाणी मिळतं। तर ह्या सगळ्या ॲम्युनिटीज आपल्याला 350 रुपये पर डे ह्या हिशोबाने मिळतात। 1,000 रुपये डिपॉझिट घेतात आणि ज्यावेळेला तुम्ही चेकआउट करणार आहे त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचं जे काही झालेलं बिल असेल ते वजा करून तुम्हाला तुमचे पैसे
परत मिळतात। लागतं काय इथे तुम्हाला तर आधार कार्ड व्हॅलिड लागतं आणि फॅमिली किंवा तुम्ही प्रॉपर दिसला पाहिजे, त्यांचे एक गाईडलाईन आहे, त्या गाईडलाईन त्या वाचायला सांगतात आणि जर तुम्ही त्यात बसत असलं तर तुम्हाला इथे एंट्री मिळते। चला जायचं आहे आपल्याला रोपवेला आणि रोपवेचं कसं कसं आहे काय काय हे सगळं तुम्हाला आज दाखवणार आहे आणि रोपवेचा प्रवास आणि तिथून पुढच्या 5000 पायऱ्यांचा प्रवास आपल्याला दाखवायचा आहे, करायचा आहे आपल्या दत्त महाराजांचं दर्शन। चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर। मित्रांनो, ज्या वेळेला तुम्हाला तुमची गिरनार यात्रा सुरू करायची आहे तर तुम्ही सुरू करताना ज्या वेळेला तुम्हाला 10,000 पायऱ्या चढायच्या आहेत तर त्याची सुरुवात मित्रांनो इथनं करायची आहे। जरी तुम्ही रोपवे ज्याला इथं उडण खटोला म्हणतात, म्हणजे उडण खटोला कंपनीचा रोपवे आहे, त्या रोपवेनं जरी जाणार असला तरी काय करा की इथं या, इथं पहिल्या पायरीचं दर्शन घ्या, डोकं टेका। इथं हनुमानजींचं आपलं इथं मंदिर आहे तर त्या मंदिरात हनुमानजीला पाया पडा की मारुतीराया ताकद दे, शक्ती दे, एवढ्या 10,000 पायऱ्या चढायच्या आहेत आणि तुमचा प्रवास सुरू करा। आम्ही आता इथं पाया पडलेलो आहे आणि आता आपल्याला जायचं आहे रोपवेला, उडण खटोल्याला। उडण खटोला मित्रांनो इथंच आहे जवळ, म्हणजे इथून जे आपण चालत जातो तर ते चालत जाण्याचा जो रस्ता आहे, म्हणजे हा जो रस्ता आहे हा मेन रोड तिकडून येतोय, म्हणजे जुनागडमधून जो मेन रोड तुमचा आलाय तो रोड सरळ तुम्हाला ह्या इथंपर्यंत, म्हणजे जिथून आपल्याला पायऱ्या चढायच्या आहेत तिथंपर्यंत आणतो। ह्या रोडलाच आपलं पुढं जे आहे, म्हणजे जे हिंदू सनातन धर्मशाळा जिथं आपण राहिलोय तर ती पुढंच आहे आणि त्याच्या अगदी लागून रस्ता, त्याला लागून जो रस्ता आहे तो रोपवेला जातो। रोपवे तुम्हाला दिसतो मित्रांनो इथं पाठीमागं, ज्या वेळेला तुम्ही वर चढणाऱ्या रस्त्याकडे जाता त्याच्या बरोबर अगदी समोर तुम्हाला जे दिसतंय तो डोंगर आहे गिरनारजीचा, म्हणजे आपला याचा, आणि वर जे सगळ्यात मंदिर दिसतंय ते आहे अंबा माता मंदिर। तर ह्या सगळ्याची माहिती मी सांगणार आहे। माहिती थोडीशी मी आत्ता घेतलेली आहे, लोकांकडून घेतलेली आहे। मी जसं म्हणलं की इंटरनेटवर माहिती जुनी असू शकते, नवीन असू शकते। आपल्याला जी माहिती इथं आत्ता द्यायची आहे ती इथल्या परिस्थितीची द्यायची आणि ती मी आत्ता इथल्या लोकांकडून घेतली आहे, थोडीशी तफावत असू शकते खरं। चला आता आपण काय करूया, रोपवेला जायचं आहे त्या ठिकाणी जाऊया आणि तिथली माहिती घेऊया। मित्रांनो हो का, ही जी दिसते ना बिल्डिंग, ही व्हाईट, ही नाही, ही व्हाईट जी बिल्डिंग दिसते ही आपली धर्मशाळा आहे। हे जी झाडं वगैरे दिसतात हे आपल्या धर्मशाळेतली झाडं आहे बघा, आणि त्याच्या पाठीमागं आपण आलो, म्हणजे धर्मशाळेला लागून एक रस्ता आहे, त्या रस्त्यानं मी असं अज्यूम करतोय की मी जिथं राहतोय तिथं तुम्ही राहताय, जर माझा व्हिडिओ बघून येताय त्या अनुषंगानं मी सांगतोय। आणि तिथून पुढं आल्यानंतर आपल्याला इकडं रोपवेचं दिसतंय बघा, पुढं रोपवे सुद्धा तुम्हाला दिसतोय ॲक्च्युली। आणि इथून आता आपल्याला जायचं आहे, गेट नंबर 2 आहे। आता चला जाऊया, कशी कशी प्रोसिजर आहे आपण तिथं जाऊन बघूया। चला मित्रांनो, 1 नंबरच्या गेटच्या अलीकडून आपण आत आलो। आत आलेले तुम्हाला उजव्या हाताला तिकीट काउंटर आहे बघा मित्रांनो। तिकीट काउंटरच्या तिथंच एक हाईट मोजण्याचं त्यांनी रूलर लावलाय, तर त्या तिथं तुम्हाला तुमच्या मुलांची हाईट मोजायची आहे। 90पेक्षा जर लहान असेल, 90 सेंटीमीटर, तर त्याला तिकीट नाही आहे आणि 110च्या वर जर असेल तो तर त्याला फुल तिकीट लागेल, तर त्याच्यामध्ये हाफ तिकीट आहे मित्रांनो। आपण तिकीट काढलेलं आहे, ओके, तर असं ते तिकीट काढतात। तिकिटाची किंमत जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की 333 रुपये, म्हणजे 350 रुपये। अगेन हे GST इन्क्लुडिंग असल्यामुळे प्राइसिंग तसं मॅन्युप्युलेट झालं आहे। आणि 700 रुपये हे मोठ्यांसाठी, 700 रुपये मोठ्यांसाठी, 350 रुपये लहान मुलांसाठी। 2 वे झालं मित्रांनो की तुम्ही वर जाणार आहे आणि परत रोपवेनं खाली येणार आहे, असं तिकीट आहे मित्रांनो हे। जर 1 वे पाहिजे असेल तर 400 रुपये तिकीट तुमचं 1 वेचं असेल मोठ्या माणसांचं, आणि लहान मुलांचं जे असेल ते 200 रुपये असेल। तर चला आपण तिकीट काढलेलं आहे आणि आपल्याला इकडं जायचं आहे। जे रियुजेबल प्लास्टिक आहे तेच चालेल, खरं जे थ्रोएबल प्लास्टिक आहे ते चालणार नाही आहे, ओके। इथं चेकिंग प्रॉपरली ते करतात, प्लास्टिकचं मटेरियल काहीही घेऊन तुम्ही यायचं नाही। अगेन एक लिस्ट आहे जे इथं चालत नाही, तर ती लिस्ट मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये ब्लिंक होत असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वर न्यायला चालणार नाही आहेत। चला आपण वर जाऊया मित्रांनो। ह्या पाण्याच्या बॉटल वर चालणार नाहीत, अशा प्रकारच्या कुठल्याही बॉटल चालणार नाही आहेत, त्यामुळे पाणी पिऊन घ्या इथं आणि बाटल्या इथं फेकून द्या। तर मित्रांनो युजली जे काही तिकीट आहे त्याच्यावरचे QR आहेत, प्रत्येक ठिकाणी स्कॅन करतात आणि तरच तुम्हाला आत सोडतात बघा। या ना इकडे
आहेत, खाली नंबर दिलेत बघा, नंबर प्रमाणे ते प्रॉपरली मॅनेज करतायत आणि हळूहळू सोडतात. थोडं रिस्की आहे, या नेण्यासारख्या पुरींना धरून ठेवलं पाहिजे, नाही कुठं जर पळत असते होय ना नेना. चला मस्त अशा प्रकारच्या रोपवेमध्ये आपण पहिल्यांदा बसतो प्रथम होय ना. चलो या रनिंग मध्येच बसायचं आहे मित्रांनो. बघा ते थांबत नाही आहे, तुम्हाला ते आहे या रनिंग मध्येच बसायचं आहे. ओके, त्यामुळं असं नाही की ते थांबणार मग तुम्ही बसणार, असं होणार नाही आहे, हे लक्षात ठेवा. आणि खूप छान वाटतंय, आम्ही चौघच बसलोय. बऱ्यापैकी जर फॅमिली असेल तर ते तेवढ्याच फॅमिलीला, कारण आमच्या समोरचे जे गेले त्यात 2च बसवलेले त्यांनी आणि त्या 2 जणांचेच ते वर गेले. खरं खूप छान वाटते होय ना. बघा ही बघा हरकलेला चेहरा, बघा हरकलेला चेहरा. प्रथम असल्या ह्याच्यात पहिल्यांदा रायगडला बसलाय, तिथनं स्पीड वाढलं बघा मित्रांनो. आता नजाऱ्याचा लाभ घ्या मस्त पैकी. उलट उभारून सुद्धा तुम्ही शूटिंग घेऊ शकता इकडे तिकडे. उलटी खोपडी एक्सप्रेशन आहे बघा. आणि गणपत पूजा नाहीये, गिरणार आहे. दत्त महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो ठीक आहे, अर्ध्यापर्यंत काय वाटत नाही, खरं आता भीती वाटायला लागलेली आहे. काय म्हणायचं संजना तुला? मला पण भीती वाटेल, असं खाली बघितलं की नाही लिटरली म्हणजे पायाला गोळ आले की आपण जसं आता झोपेत इथनं बसतो बघा हे तसं. कसं दिसतंय खाली, कानाचे पडदे सुद्धा मोकळे व्हायला लागलेत. आता आपण हाईटला निघालोय, खरं भीती वाटते आता ह्या स्टेजला भीती वाटते. आणि इथनं वर बघा, वरची स्टेज बघितल्यावर जास्तच भीती वाटते खरोखर, म्हणजे फील होतंय. मित्रांनो मला काय भ्या वाटत ना. काय वाटत झालंय ब्या? मित्रांनो उभारून शूटिंग घ्यायला लागली निवांत. अरे मला त्याच्यामुळे बनवायला लागत व्हायला लागलं खाली बघा. आता भीती वाटायला लागली बघा, मी बॅलन्स करायला लागलोय आता. काय नाही बघा मित्रांनो, खाली बघा. मी खाली पण दाखवलं तरी पण आमचे मित्र भेटले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. भीती वाटलं की कोणाचं नाव घ्यायचं? आपल्या शिवराजांचं नाव घ्यायचं छत्रपती शिवाजी मित्रांनो. महाराजांचं नाव घ्यायचं मित्रांनो. पायऱ्या पण दिसतं बघा तिथं कुंड आहे बघा, पाणी. पायऱ्या बघा कशी दिसते. कुंड बघा ती. कुंड नाही ते धरण आहे बघा. ही जर बुद्धी सुद्धा ही झाली. पाणी बघूच नका म्हणजे भीती वाटणार. ए मला वर बघितल्यावर भीती, आता ते कातळ बघितल्यावर भीती वाटायला लागली. आता भीती वाटायला हे लागली. सगळ्यात मित्रांनो 4000 पायऱ्या चढल्यानंतर जे पहिलं मंदिर लागतं जैन मंदिर, तर ते इथं दिसतंय बघा तुम्हाला. हे 4000 पायऱ्या चढल्यानंतर लागतं. जैनांचं खूप महत्वाचं देवस्थान ठिकाण आहे मित्रांनो. तुम्ही ज्या वेळेला चालत येता त्यावेळेला इथून तुम्ही जाता. आणि हे दंगा करायला लागले बघा भित्रे आमच्या बरोबर. हो पोचलो प्रथम. चला मित्रांनो वर आपण पोचतोय आता. आणि इथं सुद्धा उतरताना माझ्या मते तसंच उतरायचंय बरं का. नाही, उतरायचंय. संजना बॅग अडको. आपण आलेलो आहे. खाली बस. ज्ञाने बंद कर आणि चल उतरायचं ज्ञाने. आता चला आता पण खाली उतरूया आणि तरी स्लो होतं इथं आलं. स्लो झालं. ऐ ज्ञाने चल. चला उतरायला सुरू करा. ना ना चल. बैठ के आना है, खड़ा होकर नहीं आना. ठीक है. ठीक आहे ठीक आहे. वाव व्हॉट अ एक्सपिरियन्स. मित्रांनो रोपवेतून ज्या वेळेला तुम्ही सगळ्यात आधी बाहेर येता, सगळ्यात आधी तुमचं जे स्वागत करणार आहे ते म्हणजे थंडगार आणि एकदम बेभान सुटलेलं वारं. अक्षरशः उभा राहता येत नाही, बोलता येत नाही, इतकं बेभान वारं सुटलेलं आहे मित्रांनो. आणि लोक सांगतायत की हे वारं
कमी आहे. आपण रोपवे थ्रू वर आलेलो आहे. वर आलेल्या सगळ्यात आधी तुम्हाला जे दिसतंय डाव्या साईडला तर ते आहे अंबामाता मंदिर. 5000 पायऱ्यात चढल्यानंतर जर तुम्ही चालत येत असाल तर सगळ्यात आधी तुम्हाला हे अंबामाता मंदिर भेटणार आहे. रोपवे थ्रू ज्यावेळेला तुम्ही येतात त्यावेळेला सुद्धा सगळ्यात आधी रोपवे जिथं संपतो म्हणजे ह्या ठिकाणी तर इथंच डाव्या साईडला पहिल्यांदा आहे अंबामाता मंदिर. चप्पल वगैरे तुम्ही इथं काढू शकता आणि इथं काढून तुम्ही वर जाऊन दर्शन घेऊन यायचं आहे आणि त्याच्याच बाजूनं वर जायला रस्ता आहे. आता आम्ही काय करतो इथं जातो दर्शन घेऊन येतो आणि दर्शन घेऊन आल्यानंतर आपल्याला पुढला प्रवास सुरू करायचा आहे. लवकर का सुरू करायचा आहे 5 वाजता रोपवे बंद होतो मित्रांनो. ओके तर त्याच्या आधी आपल्याला पुढला प्रवास कंप्लीट करायचा आहे आणि पुढला प्रवास कंप्लीट करून आपल्याला परत खाली जायचं आहे. दुसरी एक महत्त्वाची सूचना जर तुम्ही खाली काट्या घेतलेल्या असतील थोडंसं अपोजिट होतं लाईटच्या खाली जर काट्या तुम्ही घेतलेल्या असतील तर खाली जमा करून घेतात आणि परत इथं रोपवेच्या ठिकाणी तुम्हाला त्या रिटर्न करतात. जर खाली काट्या घेतलेल्या नसतील तर तुम्हाला इथंही काट्या भाड्यानं मिळतात. भाड्यानं मिळतात का परचेस करावे लागतात हे आता आपण विचारूया. माझ्या मते भाड्यानंच मिळतील. जाऊया आंबा मातेचं दर्शन घेऊया चला. मंदिरापासून पुढे आलोय आपण. एक स्टेटस काय की काट्या जसं मी तुम्हाला म्हणलं काट्या आपल्याला इथं मिळत आहेत अंबामाता मंदिरापाशी. 50 रुपये ते घेतात काठीसाठी आणि ज्या वेळेला आपण काठी रिटर्न करणार त्यावेळेला ते आपल्याकडून 30 रुपये घेणार म्हणजे 20 रुपये रिटर्न करणार म्हणजे 30 रुपयाला तुम्हाला भाड्यानं काठी वर मिळते. खालची परिस्थिती माहीत नाही आहे. गर्दी आहे खरं खूप गर्दी आहे. चलो खायची सुद्धा व्यवस्था आहे इथं. खरं महाग आहे. पोहे एक प्लेट विचारले तर 50 रुपये आणि क्रीम रोल 40 रुपये. ओके तर त्या हिशोबानं तुम्ही इथं खाऊ शकता किंवा खालून जर पार्सल आणलं तरी चालतं. रोपवेनं तुम्ही असंच जर रोपवेनं जर येत असला तर काय इथं येईपर्यंत काय लगेच भुका लागतील वगैरे अशातला विषय नाही. ड्रायफ्रूट्स घेतलेत आम्ही मित्रांनो. ड्रायफ्रूट्स घेतलेत आणि थोडंसं जसं आपलं कायमचं असतं की आपल्या थर्मासमधून आपण दूध गरम करून घेतले कॉफीच्या पुढे घेतलेत त्यामुळे काय खाण्याचा प्रश्न नाही. पुढं प्रसाद मिळतो एका ठिकाणी तर तोही दाखवणार आहे. चला खरं चालायला लागलोय सगळेच चालत आहेत बघा. वयस्कर लोक सुद्धा आहेत आणि वयस्कर लोक पायऱ्यात चालून आलेले सुद्धा दिसत आहेत. खूप सारे लोक रिटर्न येताना दिसत आहेत. आता टाईम काय झालं मित्रांनो 9:15 वाजलेत. ओके 9:14 झालेत तरी सुद्धा लोक येत आहेत जात आहेत म्हणजे बघा किती वाजता चढायला सुरू करत असतील लोक. 2 वाजता 3 वाजता 1 वाजता सुद्धा लोक चढायला सुरुवात करतात. फक्त तुम्हाला याचं सांगायचं राहिलं कम्फर्टेबल कपडे घालणं खूप गरजेचं आहे. म्हणजे स्टाईल वगैरे ह्या सगळ्या गोष्टीला फाटा द्या. ज्या गोष्टीत तुम्हाला कम्फर्ट वाटतो. 5000 पायऱ्या चढणे म्हणजे चेष्टा नाही आहे. उष्णता वगैरे होते जी लोक चालतात वगैरे त्यांना काय म्हणतोय ते समजत असेल. लेडीजला सुद्धा होते आणि जेंट्सला सुद्धा होते. चालून मांड्याच्या तिथं वगैरे उष्णता होते तर हे टाळायचं असेल तर खूप कम्फर्टेबल कपडे घाला. जसं की मी आता नाईट पॅन्ट घातलेली आहे आणि कम्फर्टेबल शर्ट घातलेला आहे. ओके तर हे घालणं गरजेचं आहे. फिट ज्या जीन्स वगैरे असतात तर त्या घालायच्या नाही आहेत. हा सुद्धा एक सल्ला असेल. खालून वरपर्यंत दाखवलं तर प्रथम चालेल. मी हे कम्फर्टसाठी घातलेलं आहे. मित्रांनो पृथ्वी खूप छोटी आहे म्हणतात आणि या छोट्या पृथ्वीवर आमची सांगलीकर माणसं लगेच एकमेकांना ओळखतात आणि लगेच एकमेकांना सापडतात. गिरनारवर आपले सांगलीचे कुंभारदादा भेटलेले आहेत बघा आणि कुंभारदादा चालत आलेले आहेत. पहिल्या पायरीपासून 5000 पायऱ्यात चढत आलेले आहेत. रोपवेसारखे आपल्यासारखे आलेले नाहीत ते. त्यांच्याकडून त्या 5000 पायऱ्यात चढण्याचा एक्सपिरियन्स आपण ऐकूया. नमस्कार दादा. नमस्कार. माझं नाव अमर कुंभार आहे. मी सांगली कुपवाडचा राहणार आहे. सकाळी 6:45ला आम्ही वरती यायला सुरुवात केली. तुम्हाला वरती येताना एक मोकळ्या भावनेने दत्तांच्या चरणी आपण जायचं आहे या भावनेनं तुम्ही जर आला तर दत्त महाराज तुम्हाला अलगदपणे वरती घेऊन येतील. कोणताही त्रास होणार नाही काहीच होणार नाही. जास्तीत 1000-1200 पायऱ्या चढल्यानंतर जेवढा त्रास जाणवेल त्यानंतर एकदम अलगद तुम्ही वरती येऊन जायला. कोणतेही मनात शंका अहंकार न बाळगता फक्त दत्त महाराजांच्या चरणी यायचं आहे. आपल्याला त्यांचे चरण स्पर्श करायचे आहेत. या भावनेने तुम्ही आलात तर अलगदपणे तुम्ही वर यायचीला. धन्यवाद. नक्की धन्यवाद. मित्रांनो खूप कमी वेळात म्हणजे मला आश्चर्य वाटलं. त्यांनी 7:45ला सुरू केलं आणि आत्ता 9च्या दरम्यान तर ते इथं आलेत. 5000 पायऱ्यात चढणं आणि सुरुवातीला चढणं जसं ते म्हणतात ते इझी नाही आहे. एक टाईम म्हणजे कसं होतं की अंग गरम झाल्यानंतर म्हणजे एक आपण विज्ञानातनं हे
करतो आणि जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं मित्रांनो. आणि तेच ते त्यांच्या शब्दातून आपल्याला लक्षात येते की ज्यावेळेला 1200 पायऱ्या चढल्यानंतर ज्यावेळेला दमता त्यानंतर अलगद परत कशी शक्ती येते काय येते ती त्या अध्यात्मातूनच येते मित्रांनो. आणि सगळेजण हेच बोलतात, तुम्ही कोणाशी इथं आला आणि बोलला तर सगळे हेच सांगतील की चढायला सुरुवात करा. कसे चढताय कसं तुम्ही वर जाताय तुमच्या लक्षातही येणार नाही. तर मित्रांनो बघा ते अंबिका माता मंदिर आणि त्याच्या साईडला जे निळे स्ट्रक्चर दिसते तो रोपवे. आपण तिथनं दर्शन घेतलं आणि तिथनं चालत चालत पायऱ्या थोड्याशा उतरलो आणि खूप साऱ्या पायऱ्या चढलो मित्रांनो. आणि इथं आत्ता आलो. तर इथं जसं आपल्याला खाली सांगितलेलं गोरखनाथजी जे आहेत तर त्यांची अखंड धुनी आहे इथं. तर त्या धुनीचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे. इथंपर्यंत आल्यानंतर थोडंसं कन्फ्युजन, तुम्हाला कितीही माहिती असली तरी तुम्ही थोडंसं कन्फ्यूज व्हाल मित्रांनो. बघा अंबिका माता मंदिर पासून थोडंसं खाली उतरायचं आहे, परत वर चढायचं आहे. गोरखनाथांची धुनी आहे आणि इथं आल्यानंतर मी सांगतो की कुठं कन्फ्यूज होत आहेत लोक. या इथं आला की जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हिंदू लोक ज्यासाठी इथे येतो गिरनारला की दत्त महाराजांचं आपल्याला पादुकांचं दर्शन घ्यायचं आहे. तर तो डोंगर तुम्हाला इथं पुढे दिसतोय बघा मित्रांनो. जे काही ते मंदिर तुम्हाला पुढे दिसतंय शिखर दिसतंय आणि त्या शिखरावर जे काही स्ट्रक्चर दिसतंय तर ते आहे दत्त महाराजांचं मंदिर. तिथं आहे दत्त महाराजांच्या पादुका. आता इथनं बघितल्यानंतर जर तुम्ही डोंगर सरळ बघितला तर तुम्हाला पायऱ्या दिसत नाहीत मित्रांनो. खरं भ्यायचं नाहीये, पायऱ्या आहेत. जसं तुम्ही खाली उतराल इथनं, आता इथनं खाली उतरायचा रस्ता आहे बघा. इथनं खाली उतराल, खाली उतरल्यानंतर तिथं तुम्हाला एक बिल्डिंग दिसते. त्या बिल्डिंगच्या तिथूनच वर चढण्यासाठी पायऱ्या आहेत मित्रांनो. चला आपण जाऊया मित्रांनो. हे जे गोरखनाथांची धुनी आहे तिथनं खाली येताना एक काळजी घ्यायची आहे, पायऱ्या खूप स्टिफ आहेत आणि छोट्या आहेत. म्हणजे जर तुम्ही स्पेस बघितला लोक येत आहेत जात आहेत त्याच तेवढ्या स्पेसमधून. खरं उतार खूप जास्त आहे त्यामुळे हळू चालायचं आहे आणि गर्दी आहे. आणि त्यातनंच जर एखादा पालखीवाला आला की विषय गोलच होतोय. बघा किती तीव्र उतार आहे, त्यामुळे थोडीशी काळजी इथं आपल्याला घ्यायची आहे, हे लक्षात ठेवा. इथं वर जो तुम्हाला हे दिसतंय झेंडा दिसतोय ते गोरखनाथांची धुनी आणि पाठीमागे जे दिसते आता हे बघा, हे मी तुम्हाला सांगतोय बरोबर मानलं पाहिजे या लोकांना. म्हणजे ज्यांनी पालखी उचलले त्यांना, जे पालखीत बसले त्यांनी जे मानायचं आहे ते मानून दे, ठीक आहे. कुणावर टीका करायची नाही, प्रत्येकाची श्रद्धा असते. ते अंबिका माता मंदिर इथं वर जे आहे झेंडा दिसतोय ती धुनी. आणि आता आपण खाली निघालोय. माझ्या मते त्या ठिकाणी तिथं जे कुंड आहे तिथं प्रसाद मिळतो असं म्हणतात. आता सुरू आहे नाही ते आपल्याला तिथं खाली गेल्यानंतर समजणार आहे. चला मित्रांनो, जसं मी तुम्हाला म्हणलेलं आपण कुठनं गोरखनाथ जी धुनी आहे आता तो स्पॉट बघा, तिथनं खाली आलेल्या पायऱ्या बघा. आता लोक किती लहान दिसत आहेत. तुम्हाला हेच सांगत होतो की अंदाज जो येत नाही तर तो हाच पॉइंट आहे की तिथं इतकी लहान आता लोक दिसत आहेत. एवढ्या पायऱ्या आपण उतरून खाली आलो. मेन अंदाज तुम्हाला हित येणार आहे मित्रांनो की काय आपल्याला करायचं आहे. ज्या पायऱ्या तुम्ही उतरलाय त्याच लेवलला मगाशी मी तुम्हाला हा वरचा दत्त शिखराचा डोंगर दाखवलेला बघा. म्हणजे ह्या एवढ्या पायऱ्या तुम्हाला उतरायच्या आहेत परत आणि तुम्हाला ह्या एवढ्या पायऱ्या अशा वर चढायच्या आहेत. तिथं जाल तुम्ही दत्त महाराजांच्या पादुकांचं दर्शन घ्याल आणि परत तेवढ्याच पायऱ्या परत तुम्हाला उतरायच्या आहेत आणि परत तुम्हाला तेवढ्याच पायऱ्या परत चढायच्या आहेत. इथनं ज्या वेळेला तुम्ही खाली उतरत असताय पायऱ्या लोकांना बघून तुमच्या लक्षात येईल की काय दिव्य तुम्हाला पार पाडायचे आहेत. लोक अक्षरशः 2-2 हातात काष्ट्या घेऊन असे पाक माउंट एव्हरेस्ट चढल्यागत असं अंग उचलत आहेत. अशी अवस्था लोकांची झालेली आहे. आणि ते बघून ह्या लकडीवाल्या लाकड काठीवाल्या दमलेले नाहीये मित्रांनो अजून. टाय दे एवढे कॉन्फिडन्स काय ते माहितीये का ह्यात सगळ्यात मेन टूर मध्ये म्हातारी माणसांच्याकडे तुम्ही बघा आणि स्वतःला एक नाही हे खरं आहे की म्हातारी माणसं तरट चालतात आणि तरुण माणसं आपण अजून स्पीडनं चालू शकतो. शूज आणि ज्ञानाचा शूज गणलेला आहे त्यामुळे शूज काढून ठेवलेले आम्ही, होय ना नैना. आणि हे ज्ञाना ब्लॉगरचं सुद्धा व्हिडिओ आहेत चॅनलवर याच टूरचे, तेही बघा, होय ना. ज्ञाना ब्लॉगरला द्या कॅमेरा. चला आता एवढं चालायचं आहे मित्रांनो. बघा आपण आणि एकदा मी फ्लो सांगतोय.
रोपवेनं आलो, रोपवेनं आल्यानंतर अंबिका माता मंदिर, देन तिथनं खाली उतरून परत हे आपण जी गोरखनाथांची धुनी आहे तर त्या धुनीला तिथं खाली चढलो. जो माझ्या मते महाप्रसादाचं जे बोलतायत ते इथं खाली आहे, म्हणजे पुढे गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो. तिथनं खाली उतरायचं आहे, तिथं महाप्रसाद असतो आणि परत तिथनं आपल्याला आता वर चढायचं आहे. चलो चला मित्रांनो, आपण त्या पॉईंटला आलेलो आहे जो फोटो किंवा ज्या फोटोवरून हे गिरनारचं क्षेत्र ओळखलं जातं. पाठीमागं तुम्हाला दिसतंय बघा श्री गुरुदत्त द्वार, श्री गुरु दत्तात्रय चरण पादुका. हा फोटो बऱ्यापैकी इंटरनेटवर अवेलेबल आहे. हे ठिकाण तुम्हाला गोरखनाथांची जी धुनी आहे ते उतरल्यानंतर जिथून हा आपला दत्त शिखरचा जो काही हे डोंगर सुरू होतो त्या ठिकाणी मिळतं. इथनं 2 रस्ते आहेत मित्रांनो. एक जे अन्नछत्र आहे, प्रसाद जिथं मिळतो, अन्नछत्राचा प्रसाद कुठं मिळतो मित्रांनो, गोरख धुनीपासून खाली उतरल्यानंतर दत्त शिखराला वर चढणारा जो रस्ता आहे त्याच्या बाजूनं रस्ता जातोय. थोडंसं खाली उतरायचं आहे मित्रांनो, इथनं तुम्हाला दिसतंय बघा, थोडंसंच खाली उतरायचं आहे. ते जे आहे तर तो सगळा जो एरिया आहे तो अन्नछत्राचा आहे. आत्ता सुरू आहे नाही माहीत नाही आहे. जे काही गोरखनाथांची धुनी उतरत असताना खाली आपल्याला एका पॉईंटला पाणी दिलं जातं फ्रीमध्ये, म्हणजे पाणपोईसारखं आपण म्हणू शकतो. तर ते पाणी जे आहे तिथं जे कुंड दिसतंय बघा, एक छोटंसं दिसतंय का प्रथम झूम करून, तर त्या कुंडातलं पाणी तिथंपर्यंत पाईप टाकलेली दिसते आणि ते पाणी आपल्याला तिथं प्यायला मिळतं. ते पाणीसुद्धा थोडंसं हे आहे असं म्हणतात की म्हणजे आध्यात्मिक त्याला महत्त्व आहे ते पाणी पिण्याला. आता तिथं जाऊ शकत नाही त्यामुळे ते पाणी पिण्याची व्यवस्था तिथं केलेली आहे, तर ते पाणी तुम्ही तिथं पिऊ शकता. आता मेन आपला जो काही पार्ट आहे की दत्त शिखरचं जे काही चढाई आहे, पायऱ्या आहेत, ते आपल्याला चढायला सुरुवात करायची आहे. चला फायनली आलेलो आहे वरचं दर्शन घेऊन. दत्त महाराजांच्या पादुका आणि दत्त महाराजांची अतिशय सुंदर अशी मूर्तीवर आहे. वर थांबता येत नाही मित्रांनो, तुम्ही वर डायरेक्टली जाताय. वर गेल्यानंतर जे स्ट्रक्चर तुम्हाला अंबामाता शिखरच्या परिसरातून किंवा गोरक्षनाथांची जी धुनी आहे तिथून जे दाखवलेलं ते शिखराचं जेवढं ते दिसते मंदिराचं स्ट्रक्चर तेवढंच आहे. त्यामध्ये तिथं थांबायला बसायला वगैरे जागा नाही. मध्यभागी बरोबर महाराजांच्या पादुका आहेत, त्याच्या पाठीमागं मूर्ती आहे महाराजांची आणि त्याला प्रदक्षिणा, जसं आपण वर जातो तसं बरोबर त्याला प्रदक्षिणा घालून आपण बाहेर पडतो. बऱ्यापैकी आत्ता उतरून म्हणजे जो काही परिसर आहे वरचा जो शिखर आहे तिथून माझ्या मते एक आपण 20% खाली उतरलो आहे आत्ता. मगाशी जे तुम्हाला प्रवेशद्वार दाखवलेलं दत्त महाराजांच्या शिखराला जायला तिथून 20% मी म्हणतोय. चढताना इतका अवघड आहे का, मी रोज रनिंग करतोय त्यामुळे मला इतकं अवघड वाटलं नाही. किंवा प्रथमसुद्धा आमचा ॲक्टिव्ह आहे, आपण तरुण आहे असं म्हणू शकतो, त्याला एवढं अवघड वाटलं नाही. आपण संजनाला विचारूया कसं वाटलं तिथून, ॲक्च्युली कसं वाटलं संजना चढताना? तिथून चढताना जरासं अवघड वाटलं आम्हाला, म्हणजे मला असं पाय कापत होतं एवढंच नाही तर इतकं मला मी जसं इमॅजिनेशन केलेलं की जरा जास्त अवघड असेल असं काय नाही, कारण पायऱ्या पण अशा जास्त उंचीच्या नाही त्यामुळे चढायला असंही वाटत नाही. त्यामुळे एवढं काय नाही, थोडंसंही वाटलं एवढंच. ओके, म्हणजे रोपवेनं जर तुम्ही आला तर इझिली अचिवेबल आहे. तुमचं वय आणि तुमचं फिजिकल कंडिशन बघता जर तुम्ही नॉर्मल व्यक्ती असाल तर काही अवघड नाही आहे मित्रांनो. रोपवेनं या, इझिली तुम्ही कवर करताय. ॲक्च्युली खरा टप्पा अजून म्हणजे हे अर्धवट माहिती आहे बरं का, ह्याच्या पुढं खरा टप्पा अजून काय की हे सगळं आपल्याला राहिलेलं एक 70% 80% जे आहे ते उतरायचं आहे. तिथून खाली महाप्रसाद जिथं आहे तर तो परिसर बघायचा आहे आणि तिथनं परत आपण जे गोरक्षनाथांची धुनी जो परिसर होता, जे मेन शिखर दुसरं इथून दिसतंय आपल्याला, तिथून दिसताना हे शिखर दिसतंय. ओके, तर त्या शिखराला जे आपल्याला परत वर चढायचं आहे तिथं खरी कसोटी लागणार आहे. तिथं संजनाचा असेल, माझा असेल किंवा प्रथमचा असेल, जे काही फिजिकल स्टेट होती ती तुम्हाला सांगतो. खरं खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. परिसर खूप छान आहे, मस्त आहे, गजबजलेला आहे. आज वार कुठला आहे? बुधवार ना. आज बुधवार असून सुद्धा म्हणजे गर्दी आहे, लक्षात घ्या. त्यामुळे जर गुरुवार असेल किंवा काही इथले सण उत्सव वगैरे असतात त्या दिवशी याच्यापेक्षा आपण असं समजू की 5 ते 10 पट गर्दी असू शकते. या सगळ्यांचा विचार करा. चला आपला खालचा प्रवास आता सुरू करूया. चला मित्रांनो, खाली आलेलो आहे. खाली म्हणजे कुठं आलो आहे की 2 डोंगरांच्या मध्ये जे तुमचं गोरखनाथ धुनी परिसर आहे
आणि दत्त शिखर आहे. तर त्याच्यामध्ये जे हे मगाशी तुम्हाला कमान दाखवलेली त्या कमानीच्या तिथं आलोय आपण. आता खाली निघालोय त्या कमानीपासून जो दुसरा रस्ता खाली जातो जिथं अन्नप्रसाद मिळतं, तर त्या ठिकाणी आपण निघालेलो आहे. चला बघूया अन्नप्रसाद सुरू आहे नाही, तिथं गेल्यानंतर आपल्याला समजेल. आपण प्रसाद घेतलाय. प्रसाद तिथं घ्यायचं होतं, तिथं शूटिंग करायला अलाउड नाही, त्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही तिथलं. खरं प्रसाद अतिशय चविष्ट सात्विक होता. तर प्रसादामध्ये आपल्याला होता शिरा, गोड शिरा होता, भात होता, तसाच राजमा होता. खरं राजमा पांढरा राजमा होता आणि ढोकळा आणि कढी असं मस्तपैकी छान असा प्रसाद होता. पोट भरून जेवलं आणि गरम गरम जेवण होतं. आणि खाली तिथं गोरक्षनाथांचं पण तिथं पण एक छोटंसं मंदिर आहे, तिथं दर्शन घ्यायचं. अतिशय म्हणजे शिस्तप्रिय असं जेवण आहे तिथं मित्रांनो. बोलताना म्हणजे जेवताना अजिबात बोलायचं नाही, काही करायचं नाही, पटकन आवरायचं आणि बाहेर पडायचं असं आहे. तर तुम्ही नक्की आलात गिरनारला कधी तर नक्की इथला महाप्रसादाचा लाभ घ्या. देवदेव झालेला आहे मित्रांनो. देवदेव झाल्यानंतर पोटोबा झालेला आहे आपला. आणि आता मुख्य स्टेप ह्या ज्या पायऱ्या आहेत तेवढ्या सगळ्या बघा. तिथनं खाली उतरलेलो, इकडं वर चढलो, परत आपण तिथनं खाली उतरलो या पायऱ्यावरून. परत हा सगळा डोंगर वर चढून दत्त महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. परत हा सगळा डोंगर खाली उतरलो आपण इथं. परत खाली जाऊन आपण महाप्रसाद घेतला. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा टास्क जो आहे तो हा आहे की हा डोंगर परत चढणे. ओके, चढण्याचा माइट बी थोडासा आता हाच मेन पार्ट आहे. अवघड का वाटेल आता, कारण उतरताना थोडासा त्रास झालाय. आणि महत्वाचं जेवलोय, जेवण चांगलं होतं, खूप छान होतं. आणि त्यामुळे आत्ताच त्या तिथल्या खालच्या पायऱ्यावर चढून येताना अन्नप्रसादाच्या तिथल्याच दमल्यागत होतं. आता हे कसं होतंय ते बघायला पाहिजे, चॅलेंजिंग असणार आहे. इकडे बघा कसं ही काठी अशी घ्यायची हां शेतकऱ्यासारखी. हां. समजा की आपण शेतात आहे, हां तर एक लक्षात ठेवा हां. ही माणसं येतात, माणसांना लागेल विजा होईल असं काय, विजा विजा होईल असं काही विजा करू- पडतील. अरे विजा म्हणजे लागल, विजा नाही ग, इजा असते ते इजा. विजाच की. लागल तसं काही करू नका. इकडे सरकतो. म्हणून जरा जरा उभ्या काढते घ्या. आणि जर माणसं नसतील तर सगळं मोकळं असलं हां तर शेतकऱ्यासारखी. हां चालतं. दाखवा आजीला कसं शेतकऱ्यासारखं. आजी हा थांब, माणसं आली, इजा होईल, इजा होईल. शेतकऱ्यासारखी ओ धरली बघ आजीनं काय. आजीनं ऐकलं तुझं लगेच नाही बघ. आजी शेतकरीच आहे खरं. मित्रांनो परत आणि आपण आलेलो आहे आंबे मातेच्या मंदिराजवळ. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जर हे रोपवेनं तुम्ही इथंपर्यंत आलाय आणि जर दत्त शिखरला वगैरे दत्त पादुका पाहायला तुम्हाला जायचं आहे, तर त्या केसमध्ये मित्रांनो जर तुम्हाला चालण्याची अवस्था तुमची नसेल तर इथं डोलीचा ऑप्शन अवेलेबल आहे. आणि त्या डोलीच्या ऑप्शनचा जर तुमचा दर तुम्हाला हवा असेल तर आपण इथं माहिती घेतलेली आहे, चौकशी केलेली आहे. वजनाच्या हिशोबाने दर असतो मित्रांनो. 70 ते 90 किलोचा एक गट आहे. 70 ते 90 किलो मध्ये 70 किलो पर्यंत जर तुमचं वजन असेल मित्रांनो तर तुम्हाला 7,200 रुपये लागणार आहेत. किती? 7,200. त्याच्यामध्ये ते काय करणार, इथून ते दत्त पादुकांचं दर्शन आणि दत्त पादुकांच्या तिथून परत इथंपर्यंत तुम्हाला आणणार आहेत 7,200. 90 किलोच्या पुढं जर तुमचं वजन मित्रांनो असेल 70 ते 90 तर त्यासाठी तुम्हाला 8,200 रुपये लागणार आहेत. ओके, 1,000 रुपये एक्स्ट्रा लागणार. आणि 90च्या पुढं जर असेल तर त्याचा दर वेगळा राहणार आहे. इथं वजन काटा आहे, खाली बघू शकताय तुम्ही. वजन काट्यावर तुमचं वजन करणार आणि दर तुमचा ठरणार आहे 7,200, 8,200 किंवा जर 90 किलोच्या वर असेल तर त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. हे झालं वरचं दत्त पादुकांचं. आता जी लोक डोलीनं ज्यांना खाली जायचं आहे, जैन मंदिर जे आहे जिथं नेमिनाथ महाराज जे आहेत त्यांचे, तर त्यांनी जे मोक्ष त्यांना प्राप्त झालेला, दोन्ही पंथांची मंदिर आहेत, तर तिथं जर तुम्हाला जायचं असेल मित्रांनो तर त्याचा दर 5,200 आणि 6,200. वजन गट तोच आहे. 70 किलोपर्यंत 5,200
6,200, 70 किलो ते 90 किलो 6,200, 90 किलोच्या वर तुमचा दर परत काय होणार आहे, बदलणार आहे. वजन करून तुमचा दर ठरवला जाणार आहे. वेळ किती लागतो मित्रांनो, जर तुम्हाला इकडे जायचं आहे तर तुम्हाला इथं 3.5 तास तुम्ही पकडून चला. 3.5 तासात ते 3.5 4 तास लागू शकतात. 3 तासात 3.5 तासात 4 तासात ते तुम्हाला तिथं नेणार, दर्शन घडवणार आणि इथं आणून सोडणार. खाली जायचं असेल तर 1.5 ते 2 तास पकडा. ओके, तुम्ही तिथं दर्शनाला किती वेळ लावता वगैरे याच्यावर थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. खरं 1.5 ते 2 तास तुम्हाला इथं लागणार आहेत. ही झाली इथली डोलीची माहिती. रोपवेचा दर तर तुम्हाला माहीत आहे 700 रुपये, आणि जर तुमच्याबरोबर लहान मुलं असतील तर 350 रुपये 2 वेचं. सिंगल वेचा असेल तर 400 रुपये आणि 200 किती म्हटलं प्रथम 400 रुपये. 400 रुपये आणि किती 200 रुपये, सॉरी. ओके, कन्फ्युजन व्हायला लागले. डोलीचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. चांगल्या प्रकारे ते नेतात आणतात. डोली इथं तुम्हाला शॉर्ट बघितलेला आहे, कारण अशा प्रकारची डोली इथं असते. सिंगल मागं पुढं असतात. जर मोठा कोणतर असेल तर त्यावेळेला 4 माणसं असतात. जर लहान कोणतर असेल तर त्यावेळेला 2 माणसात ते डोली घेऊन जातात. मित्रांनो, सगळं कव्हर करण्यासाठी आपल्याला वेळ किती लागला हे सांगणं सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण तुम्हाला माहीत आहे की 8च्या दरम्यान रोपवेच्या ठिकाणी आलेलो आणि रोपवेला वेटिंग नव्हतं. ओके, म्हणजे ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला विचारात घेतल्या पाहिजेत. रोपवे थ्रू वर आलो आणि आत्ता वेळ जर तुम्ही बघितली तर 1:30 झालेलं आहे. ओके, आता हे सगळं करत असताना आम्हाला रश होता का, जास्त नव्हता. नॉर्मल गर्दी आहे मित्रांनो. रशच्या वेळेला थोडासा जास्त वेळ लागू शकतो. जर आपण 8 ते 1:30 ही वेळ जरी कन्सिडर केली, 5.5 तास आम्हाला लागले. आता हे सगळं करत असताना आम्ही व्हिडिओ सुद्धा करतोय मित्रांनो. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला विचारात घेतल्या पाहिजेत. तरीही ॲव्हरेज जर काढायचं म्हणलं, रोपवे थ्रू जर तुम्ही येणार असाल तर तुम्हाला 4, 4.5, 5 तास लागू शकतात. तुमची चालण्याची गती कशी आहे, तुम्ही चालताना किती दमता, किती थांबता, किती वेट करता, यावर सगळं हे डिपेंड असेल. 5 तास तुम्ही इथं वेळ गृहीत धरा आणि त्यानुसार तुमचं प्लॅनिंग करा. आता इथून पुढे आम्ही खाली जाणार आहे मित्रांनो. हा व्हिडिओ इथंच एंड करूया, कारण संपूर्ण आपण वर येण्यापासून वर काय काय, खाली काय काय, थोडंसं अजून एक सांगायचं राहिलं ते म्हणजे खालचं मंदिर जे आपण कव्हर केलेलं नाही मित्रांनो. इकडे तर हे जे खाली दिसतंय मित्रांनो, हे आहे जैन मंदिर. इथं दोन्ही पंथांची म्हणजे त्यांचे 2 पंथ असतात, दिगंबर आणि श्वेतांबर. चुकत असेल तर माफ करा. तर त्या दोन्ही पंथांची मंदिर आहेत इथं. ह्या जागेला महत्त्व काय आहे मित्रांनो, कारण इथं नेमिनाथ महाराज जे त्यांचे होते तर त्यांना मोक्ष प्राप्त झाला. त्यामुळं जैन धर्मियांमध्ये ह्या जागेचं खूप जास्त महत्त्व आहे. इथं यायचं असेल तर कसं यायचं मित्रांनो, एक तर तुम्ही खालून 4,000 पायऱ्या चढून येऊ शकता, कारण 4,000 पायऱ्या झाल्यानंतर हे लागतं, किंवा तुम्ही रोपवेनं इथं या आणि 1,000 पायऱ्या उतरून तुम्ही जैन मंदिराला जाऊ शकता. हा चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच एंड करूया. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गिरनारचा जो मेन आपला अट्रॅक्शन आहे, गिरनारला ज्यासाठी आपण येतो ते म्हणजे दत्त महाराजांच्या पादुका, गोरक्षनाथांची धुनी, गोरक्षनाथांचं जे काही मंदिर आहे, त्याचबरोबर जे जैन धर्मियांचं मंदिर आहे. तर ह्याला कसं यायचं, काय काय पाहायचं, कसा वेळ द्यायचा, कसं चढायचं, ही सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे. आंबे मातेच्या मंदिराची सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे. रोपवेची सगळी माहिती दिलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ इथंच एंड करूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओच्या एंडला तुम्हाला आम्ही रोपवेनं खाली जाताना जो काही व्ह्यू मिळतो तो दाखवणार आहे. त्याचबरोबर जी दत्त पादुका आहे तर त्या दत्त पादुकेपासून आंबे मातेच्या मंदिरापर्यंत म्हणजे जे जायचं डिस्टन्स आहे तेच यायचं डिस्टन्स आहे, कारण त्याच रस्त्याने रिटर्न यायचं आहे मित्रांनो. तर त्याचा टाइमलॅप्स ही तुम्हाला सगळ्यात शेवटला व्हिडिओच्या पाहता येईल. जर तुम्हाला पाहायचं असेल की किती चालायचं आणि किती चढायचं आणि किती उतरायचं आहे तर तेही तुम्ही बघू शकता. आजचा व्हिडिओ हा गिरनार यात्रेचा, आपला गुजरात यात्रेचा दुसऱ्या दिवसाचा पहिला व्हिडिओ इथंच एंड करूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण जुनागडमधले जे काही टुरिस्ट अट्रॅक्शन आहेत ते दाखवणार आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायनारा, जय हिंद, जय महाराष्ट्र.